हाय गाईज, मी नंदिनी। आज आपण बनवत आहोत छात्या। आमच्या इकडे याला छात्या म्हणतात भंडारा जिल्हा। कोणी इकडे मशरूम सुद्धा म्हणतात। अजून बहुत प्रकारचे नाव आहेत, पण ते जाऊ द्या। आता आपल्याला भाजीशी मतलब आहे। तर हे हेल्दी भाजी आहे एक मशरूमची, आणि खरं म्हणलं तर हे पावसाळ्यात निघणेवाली गावाकडची भाजी आहे। तर आज माझ्या मम्मीने माझ्यासाठी ही घेऊन आणलेली आहे। तर बघा गाईस, आज आपण याची भाजी बनवू। त्यासाठी मी एक दीड छोट्या साईजचा कांदा काटलेला आहे। थोडा जिरा घातला आणि ते तव्यावर आता छान भाजून घेतलेला आहे। तेल घातलेलं नाही आहे। आणि त्याच्यामध्ये आपण 2 टमाटर घालू ग्रेव्हीसाठी। नॉर्मली पद्धतीने बनवत आहे मी, जास्त मसाले वगैरे नाही। तर ह्या भिद्रांना थोडासा फ्राय होऊ देऊ। तव्यावर हलका तेल घालून घेऊ। तरी थोडं हलका तेल घातलं एक परी, आणि यांना छान भाजून घेऊ। पुष्कळ दिवसाच्या हे भाजी खायची इच्छा होती। मागच्या वर्षी काही मिळालं नाही। त्यावर्षी माझी मम्मी गावी गेली भंडाऱ्याला, तर माझ्यासाठी खास आणलं। उद्या माझा बर्थडे आहे, त्यानिमित्ताने आज मी आपल्या आवडीची भाजी खाणार आहे। त्यामध्ये 2-3 लसणाच्या किडल्या पण भाजत आहे। विसरली होती, तब्येत बरी नसल्यामुळे लक्षात टाकते। आणि अद्रक सुद्धा थोडासा घातलेला आहे। तर यामध्ये थोडेसे संबाराचे डंठल सुद्धा घालू। तर आपले छान टमाटर पकलेले आहेत बघा। टमाटर कांदे छान पकलेले आहेत। संबार सुद्धा आता याला आपण वाटायसाठी थंड होऊ देऊ। तर मसाला आपण मिक्सरमध्ये टाकून पिसून घेऊ। तर आता आपण करू भाजीची सुरुवात। तर कढई मांडलेली आहे, गरम झालेली आहे। आता तेल घालून घेऊ। भाजीला जितका तेल भाजीला लागते त्याप्रमाणे आपण तेल घालू। मी इथे 4 टिल्ल्या तेल घालणार आहे। 4-5 टिल्ल्या घालते, कारण थोडी छान लागेल। आता तेल गरम झालेलं आहे। आता कांदा छान गोल्डन हो दो। प्याज गोल्डन होने के बाद हल्दी डाले। हळदी टाकल्यावर आपण हिंदी पेस्ट घालून घेऊ। सगळं वाटलेलं छान मिक्स करून घेऊ। या प्रकारे छान शिजायला आला तर आपण आता मिरची पावडर घालून घेऊ। मिरची पावडर आपल्याला तिखट जेवढं आवडते त्यानुसार घाला। मी ते 2 चम्मच घालत आहो। छान मिक्स करून घेऊ। मसाला छान शिजला तरच भाजी चव। कोणती भाजी असो, मसाला जरी छान शिजला तेव्हाच टेस्ट येते भाजीला। नंतर चवीनुसार नमक घालू। थोडी शिजल्यावर 1 चम्मच नमक घातलं येतं। 2 चम्मच तिखट आणि 1 चम्मच नमक। हे आमच्या दोघापुरती भाजी आहे, त्या हिशोबाने हो तिखट मीठ। तर बघा किती छान अशी ग्रेव्ही झालेली आहे। काही घातलेलं नाही, टमाटर कांदा आणि अद्रक लसूण बस त्याच्या ग्रेव्हीने। आणि तिखट मीठ हळद। त्यामध्ये आपण छात्या घालून घेऊ, म्हणजेच मशरूम। आणि हे छान याच्यामध्ये शिजू देऊ। कमी आचेवर झाकून त्याला जास्त डवलायचं नाही, नाहीतर ह्या तुटतात। ताटे झाकून छान शिजू देऊ। किती झक्कास आणि मस्त असे बघा बोंडी दिसत आहे। सातच घेऊन खाऊसं वाटते अशी भाजी सुंदर वाटत आहे तेलाला घेऊन। मला तर खूप आवडते। मटनच्या भाजीला फेल करते। तुम्ही कसे बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही अशी साधी सिंपल तर मटणाच्या भाजीला पण छान की सुंदर भाजी लागते। तर आपली भाजी अजून शिजायला लागेल थोडीशी। आता बघा थोडी शिजल्यासारखी वाटते, पण आता आपण याच्यामध्ये थोडा पाणी घालून घेऊ, कारण एवढं गाढं नाही, थोडं पतलं ग्रेव्ही भाजीला भाता पोळीसोबत खायला ग्रेव्ही पण छान वाटते ना।
खूप जास्त पण नाही, पण थोडीशी करून घेऊ ग्रेव्ही. तर छान उकळी येऊ देऊ. पाणी घातलं तर आता पण छान थोडा वेळ झाकून उकळी येऊ देऊ. बघा ग्रेव्ही छान शिजते, मसाला तर असं होते गॅसच्या भोवताल.